त्रिपुरारी पौर्णिमेनिमित्त दीपोत्सव करण्यात आला। जळगावच्या कार्तिक स्वामी मंदिरात दीपोत्सव करण्यात आलेला आहे। दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती। 33 द्रव्य पदार्थ धातूंनी अभिषेक करण्यात आले। यावेळी हजारोंच्या संख्येने भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती। त्रिपुरा पौर्णिमानिमित्त कार्तिक स्वामींच्या अभिषेक या ठिकाणी केले गेलेला आहे। जवळपास 33 द्रव्य आणि पदार्थ या माध्यमातून कार्तिक स्वामींचा या ठिकाणी अभिषेक देखील केलेला आहे। आपण पाहू शकतो माझ्या मागच्या बाजूला की भाविकांनी मोठ्या प्रमाणात दर्शनासाठी या ठिकाणी गर्दी केलेली आहे आणि त्रिपुरा पौर्णिमानिमित्त या ठिकाणी जवळपास 2000 पेक्षा अधिक दिव्यांनी दीपोत्सव देखील साजरा केलेला आहे। प्रत्येक येणारा जो भाविक आहे आपल्या श्रद्धेपोटी या ठिकाणी मंदिरात येत असतो आणि आपली जी काही भावना आहे ही कार्तिक स्वामींच्या समोर मांडत असतात। आपल्यासोबत काही भाविक जुडलेले आहेत, आपण ते त्यांच्याशी संवाद साधूया। दादा, काय सांगणार, तुम्ही या ठिकाणी दर्शनासाठी आलेला आहात, काय भावना आहे तुमची? भावना अशा आहेत की कार्तिक स्वामींचं मंदिर वर्षातून एकदा उघडतं, त्यामुळे एवढा जनसागर तो आलेला आहे दर्शनासाठी। आणि कार्तिक स्वामीचं महत्व एवढं आहे की दर्शन घेतलेल्या प्रत्येक भक्ताचं मनोकामना ही पूर्ण होत असते आणि प्रत्येकाची आपली आपली इच्छा असते, ती सांगितली तर ती पूर्ण होतेच। त्या हेतूने सगळे भाविक या ठिकाणी आलेले असतात। हे मंदिर खूप छान आहे आणि वर्षातून एकच वेळा उघडतं, म्हणून मी पण या दर्शनाला खूप उत्सुकतेने येत असते आणि इथं आल्यावर खूप प्रसन्न वाटतं, कारण हे वर्षातून फक्त एकच वेळा उघड असतं। स्वप्न या ठिकाणी पूर्ण होत असतात अशी देखील आख्यायिका या भाविकांनी या ठिकाणी आपल्याला दर्शवलेली आहे। सुमित देशमुख, लोकशाही मराठी, जळगाव। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।